नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवत आहोत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी पौष्टिक आणि हलकी अशी पारंपरिक रेसिपी ताक कण्या. ज्वारीपासून बनवलेल्या कण्या आणि थंडगार ताक यांचा हा अप्रतिम संगम शरीराला उष्णतेपासून आराम देतो आणि पचनासाठीही खूप चांगला आहे. ही रेसिपी खूप सोपी आणि पचनासाठीही खूप चांगली आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. ज्वारी 1 कप निवडून घेतलेली आहे. ही आधी भिजवून घेऊ. ज्वारी थंड प्रकृतीची असल्यामुळे उन्हाळ्यात खूप फायदेशीर आहे. फायबर जास्त असल्याने पचन सुधारते, वजन नियंत्रणासाठी मदत करते. 1 तासासाठी ज्वारी भिजवून घेतली. आता ही ज्वारी चाळणीवर काढून घ्यायची. पाण्याचा निचरा करून ज्वारी थोडी कोरडी करून घेते. किचन नॅपकिनवर काढून कोरडी करून घेऊ. ज्वारी ही डायबेटीस असणाऱ्यांसाठीही चांगली आहे. ग्लुटन फ्री, पोटासाठी हलकी, शरीराला ताकद आणि ऊर्जा देते. ज्वारीचा रवा म्हणजेच कण्या. ज्वारी कोरडी करण्यासाठी आणि यातले पाणी हडकण्यासाठी मी किचन नॅपकिनवर काढून ही चांगली पुसून घेते. पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा ही ज्वारी लवकरच कोरडी होते. ज्वारी कोरडी झाली, त्यातले पाणी हडकले की मिक्सरच्या भांड्यामध्ये या ज्वारीचा रवा काढून घेऊ. छान ज्वारी कोरडी झालेली आहे बघा, हाताला चिटकत नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सर चालू बंद करत हा रवा काढा. ह्या कण्या हलक्या असतात आणि पचायला सोप्या असतात. कण्या बनवण्यासाठी 1 कप कण्या घेते. यासाठी 3 कप उकळते पाणी घ्यायचे. पाणी चांगले उकळूनच घ्या. चवीनुसार मीठ आणि गरम पाण्यात थोड्या थोड्या कण्या घालून ढवळून घेऊ. तुम्ही गॅसवर ठेवून सुद्धा मिक्स करू शकता, पण नवीन स्वयंपाक करणाऱ्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे, ज्यामुळे गुठळ्या होणार नाही, ज्वारीच्या गुठळ्या होणार नाही. झाकण लावून मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढून घेऊ. उकळते पाणी घातले असल्यामुळे लवकर शिजते. कण्या शिजत आहे तोपर्यंत ताक करून घेऊ. आता मी ताजं ताक बनवते. यासाठी 1 कप ताजं घरी लावलेलं दही घेते. हे दही घुसळून घेऊ. ताक शरीराला थंडावा देते, पचन सुधारते, ॲसिडिटी कमी करते, शरीरातील पाणी कमी होऊ देत नाही, हलके आणि पचायला सोपे आहे. दह्यामध्ये ताक किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घाला. चवीनुसार मीठ घालायचं. आता हे ताक आपण थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. मीठ घालून फ्रीजमध्ये ठेवा. कण्या पण आता आपल्या शिजल्या आहे. ह्या कण्या नरम आणि व्यवस्थित शिजल्या पाहिजे, त्यामुळे त्या मऊ आणि चविष्ट लागतात. कण्या थंड झाल्यावरच यामध्ये ताक घालायचं, नाहीतर ताक फुटू शकते. मी आज तुम्हाला 2-3 प्रकारे कण्या ताकासोबत कशा सर्व करायच्या हे मी तुम्हाला दाखवते. यासाठी कण्या थंड झाल्यावर एका बाउलमध्ये त्या काढून घेऊ. थंड झालेल्या कण्यामध्ये ताक घालायचं. चमच्याने ताक थोडं मिक्स करा. ह्या कण्या गूळ दूध घालून किंवा ताक गूळ घालून पण तुम्ही खाऊ शकता. मिक्स करून घेऊ. यावर वरून थोडी कोथिंबीर,
कोथिंबीर घाला. लसूण मिरचीचे तेल माझ्याकडे तयारच आहे फोडणीचे, ते सुद्धा आपण यावर घालू. कण्या आणि ताक एकत्र झाल्यावर खूप छान चव लागते, शरीराला लगेच थंडावा मिळतो. तेल मिरचीऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही ताककण्याची रेसिपी? किती सोप्या पद्धतीने ह्या ताककण्या बनवलेल्या आहे मी. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारे ताककण्या कशा बनवायच्या हे दाखवते. हे तुम्ही पेय म्हणून तुमच्या पोटाला आधार पण मिळेल आणि नाश्त्यासाठी तुम्ही वापरू शकता. ह्या पातळ ताककण्या आहे. ही रेसिपी केल्यानंतर कमेंटमध्ये मला सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. उन्हाळ्यात अंगाची उष्णता कमी करायची तर अशा प्रकारे पातळ ताककण्या तुम्ही नक्की बनवा. बघा, एकदम आपलं हेल्दी पेय तयार झालेलं आहे आणि इतकं पातळ पण नाही आहे की आपले पोट भरणार नाही. नाश्त्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आवडला ना मंडळी ताककण्याचा व्हिडिओ तुम्हाला? जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट तुम्ही मला नक्की करा बरे. वरून थोडे जिरे घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची. अशा दोन्ही प्रकारे मी तुम्हाला ताककण्या सर्व करून दाखवल्या आहे. तुम्हाला गुळाबरोबर आवडत असेल तर नक्की खा. डिस्क्रिप्शन चेक करा. धन्यवाद.